नमस्कार मित्रांनो, मी आपला सी फौजी पुन्हा एकदा आपल्यासाठी एका नवीन पदभरतीबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. नाशिक महानगरपालिका पदभरती अंतर्गत आज गट क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे हे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येत आहेत. त्यासाठी उमेदवारांकडून दिनांक 10/11/2025 पासून ते दिनांक 1/12/2025 अर्ज स्वीकारण्यात येत आहे. तर यामध्ये कोणकोणते पद आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो. तसेच त्यांची वेतनश्रेणी काय राहील हे सुद्धा तुम्हाला सांगण्यात येत आहे. सहाय्यक अभियंता विद्युत वेतनश्रेणी आहे 41,800 ते 1,32,300. सेकंड आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य. सेम वेतनश्रेणी सहाय्यक अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य याची वेतनश्रेणी आहे 38,600 ते 1,22,800. तसंच कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता वाहतूक, सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्य याचं वेतनश्रेणी आहे 29,200 ते 92,300. सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत याचीसुद्धा वेतनश्रेणी आहे 29,200 ते 92,300 हे यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक हे 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होणार आहे. तर दिनांक 1/12/2025 रात्री 11:55 सुरू राहण्यात येईल. ऑनलाईन पद्धतीने परीक्षा भरण्याचा शुल्काची अंतिम मुदत आहे 1/12/2025. परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र हे परीक्षेच्या 7 दिवसाआधी उपलब्ध होईल आणि हे प्रवेशपत्र आपल्याला नाशिक महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. तर यासाठी परीक्षा शुल्क कोणते आहेत? तर आकारण्यात येणारे शुल्क हे खुल्या प्रवर्गासाठी 1,000 रुपये, तर मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये राहील. या नाशिक महानगरपालिका भरतीमधील कोणकोणते पद आहेत, त्याची पदसंख्या किती आहे, आरक्षणावाईज तपशील कसा राहील, पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता कोणती असेल व अनुभव काय लागेल याचे संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्यात आलेलं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात किंवा पाहू शकतात. संपूर्ण व्हिडिओ त्यासाठी पाहणे तुम्हाला आवश्यक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा व आपल्या आवश्यकतेनुसार आपला अर्ज भरा. अर्जदारांसाठी काही आवश्यक सूचना महानगरपालिकेने जाहीर केलेल्या आहेत, त्या सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्याव्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्यावा. तर मेन ज्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो की ईमेल आय डी व मोबाईल असणे गरजेचे आहे. महिलांनी अगर नाव चेंजेस केलं असेल लग्नानंतरचे किंवा लग्नाआधीचे नाव, तर त्यांचा पुरावा देणे गरजेचे आहे. परत जो पदासाठी आपण अर्ज करतो त्याचं व्यवस्थित अवलोकन करून अर्ज करावा, जेणेकरून त्याच्याच माहितीच्या आधारे आपली पात्रता ग्राह्य धरल्या जाईल, हे आवश्यक ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. तसेच आपल्या पत्रव्यवहारासाठी जो आपण पत्ता देतो तो इंग्रजीमध्ये स्पष्ट द्यावा, जेणेकरून आपला संपर्क होईल त्यांच्याशी, हे एकदम महत्त्वाचे ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. तसेच आपले वय, शैक्षणिक अर्हता, नॉन क्रिमिलियर, दिव्यांग महिला, माजी सैनिक यांचे जेही आपले कागदपत्र असतील, पुरावे असतील ते सादर करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी नाव रोजगार मार्गदर्शनाकडे नोंदवले असेल त्याचा प्रूफ देणे आवश्यक आहे. प्रस्तुत जाहिरात अनुसरून अर्ज सादर करण्यासाठी विहित केलेल्या अंतिम दिनांकात संबंधित शैक्षणिक अर्हता धारण करणे गरजेचे आहे. अनुभवाच्या कालावधीची गणना प्रस्तुत जाहिरातीत अनुसरून अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत पूर्ण केलेली असावी. वरील सर्व सूचनांचे पालन करूनच उमेदवाराने आपला अर्ज सादर करावा. अशाच प्रकारच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नाशिक महानगरपालिकेची पदभरतीची जाहिरात, आपला अर्ज कुठे सादर करावा, तर ती ऑफिशियल वेबसाईट आहे www.nmc.gov.